नमस्कार मित्रांनो, आज आमच्या शेतामध्ये गॅलो कंपनीचे सौर पॅनल बसवण्यात आलं आहे. तर चला पाहूया कशाप्रकारे त्यांनी फिटिंग केली आहे आणि पंप किती पाणी मारतो ते आपण आज पाहूया. हे पहा, अशा प्रकारे 6 प्लेटी मिळाल्या आहे. पंप 3 HP आहे. 3 HP साठी 6 प्लेट्या त्यांनी दिलेल्या आहे. तर चला आपण आता त्याचं फाउंडेशन कशाप्रकारे त्यांनी टाकलेलं आहे ते पाहूया. हे पहा, असं ट्रॅक्टरने खड्डा करून त्यामध्ये त्याचं फाउंडेशन सिमेंटने पॅक करून घेतलं. अशा प्रकारे गॅलो कंपनीचं स्टार्टर आहे. गॅलो कंपनी अशा प्रकारे फाउंडेशन आहे. फाउंडेशनसोबत त्यांनी 2 अर्थिंगची व्यवस्था केली आहे. पहिली अर्थिंग इथे दिलेली आहे आणि दुसरी अर्थिंग इकडे समोर, जेणेकरून जे काही पावसाळ्यामध्ये वीज वगैरे पडते ते वीज प्लेटांवर पडू नये, या अर्थिंगवर पडून ती जमिनीत जावी अशा प्रकारे त्यांनी सुविधा केलेली आहे. अशा प्रकारे त्यांनी फिटिंग केली. तर चला विहीर किती खोली पाहूया. जवळपास विहीर आपली 50 फूट आहे. 50 फूटपैकी त्यामध्ये जवळपास 35 ते 40 फूट पाणी आहे. चला तर मग आपण आता पंप चालू करून पाहूया. 3 HP पंप आहे. तो आता पाणी किती प्रेशरने मारतो ते पाहूया. हे स्टार्टर आहे. स्टार्टरच्या खाली असं बटन दिलेलं आहे. आपण पंप चालू करूया. चला तर हे पंप आपण आता चालू करून घेतला. तीन HP पंप असल्यामुळे आता पाण्याचा प्रेशर किती आहे ते आपल्याला समजेल. अशा प्रकारे पाणी मारत आहे. 3 HP मानाने बरं आहे. जवळपास आता दुपारचे 1:30 ते 2 वाजले आहे. त्या सुमारास पंप अशा प्रकारे पाणी मारत आहे. जितकं ऊन तपेल तितकं पंप पाणी मारतो आणि उन्हाचं प्रमाण कमी झालं की पंपाचा प्रेशर देखील कमी होत असतो. दुपारच्या वेळेस हा पाण्याचा प्रेशर आहे. जेवढे आपण सकाळी पंप चालू करतो सकाळी पाण्याचा प्रेशर याच्यापेक्षा थोडा कमी असतो. पण जसं ऊन तपेल तसं पाण्याचा प्रेशर हा वाढतो आणि संध्याकाळी जसं ऊन कमी होईल तसं पाण्याचा प्रेशर हा कमी होत असतो. तर जेणेकरून रातच्या वेळेस भरणा करण्याची वेळ नाही, दिवसा आपलं भरणा होऊन जातो. 3 HP मानाने बरा प्रेशर आहे. चला तर आपण पंप बंद करूया. हा पंप आपण आता बंद करू. पंप आता बंद झालेला आहे. धन्यवाद.